ती अत्यंत फणसासारखी बाई आहे, वरून कडक आणि आतून गोड. मला वाटतं घराघरात आता सरुमावशीची जागा मातोश्री घेणार ना. आम्ही त्यावेळेला सलग वन शॉट करायचो, त्यात जी मजा होती ती आता नाहीये. हिंदी सारखं काम नाही होत आपल्याकडे, खूप खरं काम होतं अजूनही. कृष्णाईच्या लेकी ही मालिका 15 जूनपासून आपल्या भेटीला येते आणि ह्या मालिकेत ना माझा पर्सनल फेवरेट चेहरा झळकणार आहे. म्हणजे होणार सून मी या घरचीमध्ये सरू मावशी जी होती सगळ्यांना आवडली होती आणि ह्या मालिकेत स्मिताताईची काय भूमिका आहे ह्याची आम्हाला एक्साइटमेंट आहे. पण सर्वात आधी किती सुंदर दिसते ती, म्हणजे अतिशय विरुद्ध. सरू मावशी एकदम साधी आणि ही सत्यभामा ही जी तुझं कॅरेक्टर आहे, कशी आहेस ताई? एकदम मजेत. छान दिसतेस. ऑल्सो इथूनच आम्हाला सरप्राईज आहे की हे कॅरेक्टर निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? हे कॅरेक्टर पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे लुक नेगेटिव्ह सारखं आहे. कारणही आहे त्याच्या मागे की ती फारच कडक शिस्तीची, खमकी, स्वतःच्या पायावर उभी राहून मोठी झालेली बाई आहे. त्यामुळे हे लुक असा आहे. पण ती अत्यंत फणसासारखी बाई आहे, वरून कडक आणि आतून गोड. तिच्या कुटुंबावर, तिच्या गावावर, तिच्या मुलांवर तिचं अत्यंत प्रेम आहे. म्हणजे जसं होणार सुमीच्या सरू मावशीने तुला घराघरात पोचवलं, म्हणजे आजही सरू मावशी म्हणून तुला हाक मारतात. आय गेस ही सत्यभामा सुद्धा तिचं एक वेगळं फॅन बेस बनवणार आहे. येस येस, मातोश्री, सत्यभामापेक्षा मातोश्री म्हणून मला ओळखतील प्रेक्षक. आणि मला वाटतं घराघरात आता सरुमावशीची जागा मातोश्री घेणार असं दिसतंय आम्हाला. आता ह्या मालिकेत निवेदिताताई आहेत, त्यांच्यासोबत आधी काम केलं होतंस का किंवा कोणत्या प्रोजेक्टमध्ये केलं होतंस? ऑल्सो इथे तुमची जुगलबंदी पाहायला मिळणार की कसं काय, म्हणजे विहीणबाई आता इन फ्युचर होती असं आम्हाला दिसतंय. निवेदिताताई बरोबर मी सहकलाकार म्हणून नव्हतं काम केलं. ती मालिकेची निर्माती आणि मी कलाकार असं आम्ही काम केलेलं होतं. पण आमचं तेव्हाचं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग होतं आणि ते अजूनही. आम्ही कित्येक वर्षांनी भेटलो पण आमच्या गप्पाच थांबत नव्हत्या. इतक्या गप्पा सारत होतो आम्ही. ते इतकी छान बाई आहे ती, इतकं छान व्यक्तिमत्व आहे, इतकी हुशार बाई आहे. त्यांच्याशी खूप गोष्टी त्यांच्याकडून मिळतात. म्हणजे एक व्यक्ती म्हणून खूप सक्षम स्त्री आहेत त्या. आणि खूप वेगवेगळ्या विषयांवरचं त्यांचं ज्ञान इतकं आहे ना की खूप वेळ तुम्ही गप्पा मारू शकता त्यांच्याशी. सत्यभामा हे कॅरेक्टर ऍक्च्युली नेगेटिव्ह नसल्यामुळे मला वाटतं लोकांना जास्त आवडेल. कारण मला वाटतं सक्षम बायका आपल्या मराठी प्रेक्षकांना बघायला नेहमीच आवडतात. म्हणूनच हे कॅरेक्टर लोकांना बघायला खूप आवडेल असं मला वाटतंय. होणार सुमीच्या नंतरपासून ना तो काळ गेला, म्हणजे झी मराठीच्या मालिकाच इतक्या गाजतात आणि आपण सगळे फॅन राहिलोय आधीपासूनच आणि तू त्यात तर काम केलंयस. आत्ता मालिकेचं स्वरूप बदलतंय. मला सांग ताई, कलाकार म्हणून काय चेंजेस तुला जाणवतात ॲज अ कलाकार सुद्धा, बॅकस्टेज आणि ऑन स्क्रीन? चेंजेस कामात फार नाही आहेत. थोडं एक सोशल मीडियाचा प्रभाव खूप वाढलेला आहे, ते काय थोडाफार आहे. कारण आम्ही त्यावेळेला सलग वन शॉट करायचो, त्यात जी मजा होती ती आता नाही आहेत. कारण माध्यम बदलली आहेत, सगळ्या वेगळा. हिंदीचा प्रभाव खूप आपल्या इकडे पण आलाय. पण तरी हिंदी सारखं काम नाही होत आपल्याकडे, खूप खरं काम होतं अजूनही. स्क्रिप्टवर काम होतं आपल्या मराठी मालिकांमध्ये. खूप स्क्रिप्टवर भर असतो, आपल्या मराठी कल्चरवर भर असतो खूप. आत्ता सुद्धा आम्ही कोल्हापूरचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे कोल्हापुरी भाषा आहे. खूप वेगवेगळ्या आपल्या झी मराठीवर लहेजे प्रत्येक प्रांतातले सिरियलीमध्ये दिसतात आणि लोकांना भावतात ते, कारण ते जवळचे वाटतात ना. प्रत्येक मैलावर आपली भाषा बदलत असते, त्यामुळे त्या भाषांवर असा भर दिल्यावर मला वाटतं प्रेक्षक खूप रिलेट करून त्यांना ते आवडतं. त्या मालिकेतले सगळेच कलाकार आजही वेगवेगळ्या सिरियल्समध्ये काम करतायत, तूही त्यांना बघत असशील. आणि आता ही सत्यभामासुद्धा एक फॅन बेस तयार करायला सज्ज झाली आहे. ताई, खूप तुझं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.